तर मित्रांनो आज आली आपल्याकडे आदी भाऊची सुझुकी कन्वर्ट इंटू RX 100। गाडीचा ओव्हरव्ह्यू बघून घ्या मित्रांनो तुम्ही सर्व। गाडी रेस्टोर करून जवळपास 2-1 वर्ष झालेले असं दादा म्हटलं आपल्याला। कंडिशन थोडी डाऊन आहे, गाडी जरा स्वच्छने केली, सर्व्हिसिंगने केली दादानी। नंबर प्लेट तर काय नंबरचं काय माहित नाही आपल्याला। त्याच्यात लावले RX 100चे इंडिकेटर। हे पंजाबमध्ये करतात असं मॉडिफिकेशन आहे। त्याच्यानंतर पॅनल, सायलेन्सर ओरिजिनल आहे का? सायलेन्सर ओरिजिनल आहे, फक्त इथं हे वेल्डिंग केलेलं आहे। ओरिजिनल मॅक्स 100च आहे इथपर्यंत। इथनं पुढं वेल्डिंग केलेलं आहे RX 100चं सायलेन्सर। त्याच्यानंतर ब्लॉक पण आपला तोच आहे, कंपनीकडनं येतो तो। इथं थोडं जुगाड केलेला दिसतोय चॉक केबलचा। किक वगैरे सर्व ओरिजिनल आहे। आता इथं लाईट लावलं आहे दादाने। हा बटन 1, 2 असे 2 कलर आहे। इंडिकेटर पण RX 100चे। त्यानंतर लाईट पण RX 100चा आहे। मीटर मला वाटतं ओरिजिनल नाही आहे, प्रिकॉईल नाही, दुसऱ्या कंपनीचा कोणता तरी। अल्टर कसं केलं आहे बघू आपण। जरा वेल्डिंग केलेलं दिसतं काहीतरी खाली। त्यानंतर सस्पेन्शन ओरिजिनल आहे सुझुकी मॅक्स 100चे। ड्रम पण ओरिजिनल आहे, टायर पण ते स्मार्ट गार्ड पण तेच आहे। दोन्ही गाड्यांमध्ये सिमिलर एक गोष्ट आहे 100%। याच्यामध्ये जे इंजिन जे आहे प्रॉपर सेम आहे, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही। कार्बोरेटर पण सेम आहे, एकदम परफेक्ट। फक्त जे टँक येतं मॅक्स 100चं ते वेगळं असतं, सुझुकी सामुराईचं वेगळं येतं। साईडचे जे पॅनल आहे, साईड पॅनल पण वेगळे येतात, सुझुकी सामुराईमध्ये पण वेगळे येतात, मॅक्स 100मध्ये पण वेगळे येतात। त्याचं सस्पेन्शन तेच आहे ओरिजिनल गाडीसोबतचे। रिम, ड्रम, चेन कवर, फक्त सायलेन्सर चेंज केलं आहे। इंजिन ओरिजिनल आहे। त्याच्यानंतर मडगार्ड पण सेम आहे दोन्ही गाड्यांचे, बघू शकता ते स्टॉक आहे। हे याचं जे सस्पेन्शन याला क्रोम नाही केलेलं आहे, याचं सस्पेन्शन आपल्या गाडीचं याला क्रोम केलेलं आहे। तर अशा प्रकारे गाडी तुम्ही बघू शकता तुम्ही। कार्बोरेटर जो आहे तो मित्रांनो ओरिजिनल आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। ऑइल पंप चालूचा नसावा कदाचित। मित्र ऑइल पंप चालू आहे का? ऑइल पंप चालू आहे, बंद आहे ना सध्या गाडी। ऑइल पंप बंद असल्यामुळे प्रेमिक्सवर चालूच आहे। इथं काही अल्टर केलेलं दिसतं वेल्डिंग। सीट पण ओरिजिनल आहे RX 100। बाकी गाडी एकदम टापटीप कंडिशनमध्ये आहे असं समजू आपण। प्रणव भाऊ चाललंय पाव घ्यायला। तर बघू मित्रांनो आपण हिचा आवाज एकदा चालू कर भाऊ।